महाराष्ट्र केसरी जिंकणारा हर्षवर्धन सदगीर कोण आहेत? एका साध्या गावातून आलेला मुलगा, ज्याच्याकडे ना मोठी साधनं ना मोठं नाव, पण त्याच्याकडे होती एक गोष्ट म्हणजे जिद्द, आणि त्याच्या जिद्दीच्या जोरावर तो बनला महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जन्म झालेला हर्षवर्धनचा साधं कुटुंब, साधं जीवन, पण घरात एक कुस्तीची परंपरा होती. आजोबांपासून त्याला प्रेरणा मिळाली. लहान वयातच त्याने मातीच्या आखाड्यावर पाऊल ठेवलं आणि इथूनच सुरू झाला त्याचा खरा प्रवास. यशाचा मार्ग कधी सोपा नसतो. दररोज सकाळी लवकर उठून कठोर सराव, मातीचं घाम गाळणं, शरीराला त्रास सहन करणं, कधी पराभव झाले, कधी जखमा झाल्या, पण एक गोष्ट कधी बदलली नाही, त्याची जिद्द. तो सतत स्वतःला सुधरत राहिला आणि मग आता तो दिवस आला ज्याची तो वर्षानुवर्षे वाट पाहत होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धा फायनल मॅच मध्ये समोर होता एक तगडा प्रतिस्पर्धी. मैदानात ताण, प्रेशर, हजारो प्रेक्षक, आणि अचानक हर्षवर्धनने असा डाव टाकला की सगळे थक्क झाले आणि त्याने जिंकला प्रतिष्ठेचा किताब, महाराष्ट्र केसरी. पण खरी स्टोरी इथे संपत नाही. जिंकल्यानंतर त्याने प्रतिस्पर्धेला हरवलं, पण त्याचा अपमान नाही केला. उलट त्याला खांद्यावर उचललं. हा मुवमेंट पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हर्षवर्धन सदगीर हा फक्त पैलवान नाही, तो एक इन्स्पिरेशन आहे. तो आपल्याला शिकवतो, मेहनत करा, हरू नका आणि माणुसकी जपा. यश तुमच्यापर्यंत नक्की येईल. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.